पूर्ण महाराष्ट्राच्या विचारार्थ एक नवीन गोष्ट जी आमच्या ध्यानात येते ती सांगतोय की कित्येक उमेदवारांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज केलेले आहेत. रिकाउंटिंगसाठी तुम्हाला 5% अधिकार आहे. पण ते रिकाउंटिंग करत असताना जे वोटिंग मशीन आहे त्या वोटिंग मशीन मधला पूर्ण डाटा काढून टाकायचा, वाईप आउट करून टाकायचा. तो शिल्लकच ठेवायचा नाही. नवीन मशीन आणायची, म्हणजे तीच मशीन पण जुना डाटा नाही. आणि मग परत त्याच्यावरती मॉकपोल घ्यायचं आणि ते मॉकपोल घेऊन चेक करायचं की मशीन बरोबर आहे की नाही. जुना डाटा काढून नवीन डाटा चेक करायचा. हे उद्योग करायचंच कशाला? जे मशीन आम्हाला तपासायचंय तेच तपासू द्या ना. जेव्हा आपण एखाद्या परीक्षा दिल्यानंतर जेव्हा रिचेकिंग किंवा रिव्हॅल्युएशनला जातो तेव्हा आपल्यासमोर जुनाच पेपर आणतात ना. का असं सांगतात की आता हे नवीन प्रश्न घ्या, नवीन उत्तर लिहा, मग आम्ही बघतो कसं आहे तुमचं. काहीतरी लपवण्यासाठी म्हणून तुम्ही हे करताय ना. साधा प्रश्न आहे की मला माझं मशीन कसं चाललंय ते दाखवायचंय. तेच मशीन माझ्यासमोर दाखवा ना. बरे 5 दाखवा, 2 दाखवा, 4 दाखवा, पण जे मशीन ऑपरेटिव्ह होतं तेच ऑपरेटिव्ह मशीन आमच्या समोर आणा. त्या सगळ्या मशीन्स मधला डाटा वाईप आउट करणार. मग कशाला तपासायचे? फेर तपासणी करायचीच कशाला? हे सगळे लप्पाछप्पीचे उद्योग करताय कशाला? ट्रान्सपरन्सी का नाही? दुसरी गोष्ट, आपली जे ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम मधलं सर्किट्स कुठल्या कुठल्या देशात मॅन्युफॅक्चर होतात? एकही मशीन अशी नाही की ज्याचे सगळे पार्ट्स भारतात बनले. ह्या रिपोलिंग रिकाउंटिंग वरनच तुमच्या लक्षात येईल की याच्यात झोल आहे. तुम्ही डाटा वाईप आउट का करता? तुम्ही चिठ्ठ्या ठेवता, व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या ठेवता आणि मेन मशीन मधला डाटा वाईप आउट करता. याचा अर्थ काय? दुसरी गोष्ट, 9, 11, 3 आणि 5 ह्यावेळेस पर्सेंटेज जाहीर करतात की एवढं पर्सेंट आतापर्यंत इथे वोटिंग झालेलं आहे. नंतर 7 आणि 9. ला समजा पर्सेंटेज जाहीर केलं, 1% जाहीर केलं, तर दुसऱ्या दिवशी परत त्याच्यात कशी काय वाढ होते? खरं तर माझं मत असं आहे की आमचे जेव्हा पोलिंग एजंट आतमध्ये असतात तेव्हा ती मशीन लॉक करताना त्याचं एक बटन दाबलं जातं. खटकन त्या मशीन मधनं बाहेर पडतात एवढं मतदान झालेलं आहे. याचा आता कॅल्क्युलेटरनी परफेक्ट फिगर दिली की समजा 1600 मतदान झालेलं आहे, म्हणजे ते मशीन म्हणजे कॅल्क्युलेटरच आहे. 6 वाजता मशीन बंद केलं, ते मशीन बंद केल्यानंतर 1600 आलं, म्हणजे पूर्ण दिवसाचं वोटिंग आलं. ह्या पूर्ण दिवसाच्या वोटिंग मध्ये बदल कसा काय होऊ शकतो? आणि दरवेळेस तुम्ही पर्सेंटेजवर काय येता? आतापर्यंत या मतदारसंघात एवढं वोटिंग झालेलं आहे, ह्या नंबर 1,35,402. तुम्ही पर्सेंटेजवर का खेळता?
या सगळ्यामध्ये ईसीआयची इन्व्हॉल्वमेंट आहे. साधा प्रश्न आहे की जर मशीननी सांगितलं की एवढं मतदान झालेलं आहे, तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतं नाही एवढं नाही एवढं झालंय? हे कसं शक्य होईल? एखादा टक्का आपण समजू शकतो, बॅलेट पेपर, ते काय ते पोस्टल बॅलेट, हा बॅलेट तो बॅलेट, ते 1% डिस्काउंट देतो आपण. 7-7%? $70 लाख मतदान वाढू शकतं. आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे, नाशिकला एक पॅटर्न आहे, साताऱ्याला एक पॅटर्न आहे. जसं कॅल्क्युलेटर स्टँड अलोन मशीन आहे, तसं आपण व्हीव्हीपॅटला पण आपण ईव्हीएम पण स्टँड अलोन मशीन धरूया. साधी गोष्ट आहे, कॅल्क्युलेटर आहे ते. 1+1 ला 2 आलं पाहिजे, 1+1 ला 2.5 येता कामा नाही ना. अजून एक गोष्ट जी आम्ही लक्षात आणून देतो आहोत, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही, आमचंही गेलं नाही, ते म्हणजे 2019 ते 2024 लोकसभा, त्याच्यामध्ये वाढलेली मतं 5 लाख. किती? 5 लाख. आणि लोकसभा ते विधानसभा वाढलेली मतं 46 लाख. 46 लाख. म्हणजे किती कामाची हे वाढवली इलेक्शन कमिशनने. एक तर त्यांच्याकडे स्टाफ नाही, अशी कुठलीही नवीन मशिनरी नाही. जी मशिनरी लोकसभेच्या म्हणजे त्या 5 वर्षात होती तीच मशिनरी घेऊन ते पुढे चालले. म्हणजे 46 लाख मतं वाढली कुठनं? आम्ही दुबार नावं म्हणजे 2दा आलेली नावं रद्द करू असं म्हणणारे इलेक्शन कमिशन, मी अजूनही माझ्या मतदारसंघात 26,000 दुबार मतं दाखवतो. हा माझा प्रश्न एकच आहे की तुम्ही उमेदवारांनी पैसे भरल्यानंतर तुम्हाला 46,000 रुपये भरावे लागतात पर मशीन रिकाउंटिंगसाठी. तुम्ही फुकटात काही करत नाहीये. तर ते ओरिजिनल मला मी ते मशीन वापरलेले जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच दाखवा ना. तुम्ही तो मशीन वाईप आउट करून तो डाटा काय दाखवतो आम्हाला? का आम्ही सकाळी बघितलं नाही ना ते मशीन? सकाळी बघितलं आम्ही. सकाळी 7 वाजता जेव्हा मॉकपोल झाला तेव्हा आम्ही ते मशीन बघितलेलं असतं. ते टक 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 असे 1000 मतं फिरवतात आणि 1000 येतात. जी गडबड आहे ती त्याच्यानंतरच आहे ना. ते ओरिजिनल मशीन तेव्हा ना जसं जे आहे तसं. तुम्हाला काही का ते पुसून टाकायची? वाढलेली टक्केवारी जी 11ला जाहीर झाली ती टक्केवारी, 5ला जाहीर झालेली टक्केवारी, 5ला जाहीर झालेली टक्केवारी ही सकाळी 7 ते 5ला झालेल्या मतदानाची टक्केवारी आहे. बरोबर आहे ना? म्हणजे समजा 1000 मतं पडली असतील 7 ते 5 मध्ये, 7 ते 5 मध्ये 1000 पडले असतील म्हणजे किती तास झाले? 7 आणि 5 12. 7 आणि 5 12 ना. 12 आणि 5 म्हणजे 10 तासात 1000 मतं पडली मशीनमध्ये.
तर साधारण एका तासाला किती पडली? 100 पकडूया. 5 ते 6 मध्ये धरूया 200 पडली. शेवटी घाईघाईनी लोक आली, पळत पळत आली आणि 200 टाकली, 200 पडली. तरी 1100च मतं झाली ना. एका राज्यामध्ये 76 लाख मतं वाढतात. इलेक्शन कमिशनला याचं सगळ्यांची उत्तरं द्यावी लागतील. हे सगळं मॅन्युफॅक्चर तुम्ही कुठे केलं, याचे डिटेल प्रोग्रामिंग कुठे केले? कारण काय पब्लिक अकाउंटेबिलिटी आहे, हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते पब्लिक डोमेन मध्ये आलंच पाहिजे. आज जर आपण दुर्लक्ष केलं तर हा देश उद्ध्वस्त करून टाकतील. लोकशाही नावाचा काही प्रकार या देशात होता असं इतिहासात लिहावं लागेल की इंडिया वॉज वन्स अपॉन अ टाइम अ डेमोक्रेटिक नेशन. तेव्हा म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं होतं की हे आज आता हे नवीन उघडकीला येतंय. तर माझा एक साधा प्रश्न होता. मी मतदान टाकलं, मला चिठ्ठी दिसली आणि चिठ्ठी खाली गेली. ती नेमकी गेली आणि त्याच चिठ्ठीचं रिफ्लेक्शन कंट्रोल युनिटला आले. हे कशावर? ह्याच्यात ट्रान्सपरन्सी कुठे? ह्याच्यात 2 गोष्टी आहेत ना. एक कंट्रोल युनिटला सिग्नल जातो आणि एक बॅलेटला सिग्नल जातो. कंट्रोल युनिटला जाणारा सिग्नल आम्हाला दिसतच नाही. हे सगळं अंधारात चाललेलं असतं. ट्रान्सपरन्सी कुठे ह्याच्यात? आणि म्हणून मी उदाहरण देतोय, परत एकदा देतो की कराड उत्तर आणि पाटण 90,000 काय 935 काय काहीतरी आहेत, 935 दोघांना एकच मत. 2 वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवाराला तेवढीच मत. म्हणजे ह्या दैवी योगायोग मानायचं की काय? तेव्हा इलेक्शन कमिशनचं वोटिंग वाढण्यापासून ते ईव्हीएमच्या एकंदर मुवमेंट पर्यंत आणि नंतरच्याही मुवमेंटनी संशयास्पद स्थिती निर्माण होते आहे आणि त्याचं क्लॅरिफिकेशन आता इलेक्शन आयोगाने करावं. महाराष्ट्राच्या मतदान प्रक्रियेवरती उभा महाराष्ट्र शंका व्यक्त करतो, ही चांगली गोष्ट नाही. कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये मतदानाला प्रचंड महत्व आहे. ते त्या महाराष्ट्राच्या त्या राज्याची दिशा ठरवत असतात. दिशा मशीन ठरवत नाही, दिशा माणसं ठरवतात. पण माणसांना जी दिशा ठरवायची आहे ती मतातनं जाते. ती मतच समजत नाहीये. आम्ही असं म्हणत नाही की आता परत मागे जाऊया वगैरे, ते नंतर बघू काय करायचं. पण या मशीन्समध्ये तरी ट्रान्सपरन्सी आणा. मशीन्समध्येच ट्रान्सपरन्सी नसेल तर कसं चालेल? तुम्ही मी म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे मी उमेदवार आहे, मला 5 मशीन चेक करायच्या, त्या मी वापरलेल्या मशीन चेक करीन ना. तुम्ही म्हणत मॉकपोल घेणार, नवीन मशीन मध्ये नवीन कागद टाकणार आणि त्या कागदावरनं तुम्ही टेस्टिंग घेणार, तर मी काय येडा आहे काय? हा
सगळा घोटाळा आहे आणि ह्या घोटाळ्याची अगदी शेवटपर्यंत जाऊन शोध लावला पाहिजे. त्याचं कारण असं, आपल्या पिढीने लोकशाही बघितली, पण आपण असं जर राहिलो तर आपली पुढची पिढी लोकशाहीपासून वंचित होईल. स्वातंत्र्यानंतर या देशाने सर्वात मोठं काय कमवलं तर संविधान आणि लोकशाही, मताचा अधिकार, व्यक्त होण्याचा अधिकार. न्यायाचा अधिकार, माहितीचा अधिकार. माझं मत कुठे जातं हेच जर मला माहित नाही, आज मी अंधारात आहे, माझं मत कुठे गेलं हे मला माहितीच नाही. मला सर्वोच्च न्यायालयाने मी जाणार आहे विचारायला की माझं मत कुठे गेलं. माझं मत मशीनमध्ये गेलं, पण ते मी ज्याला मला टाकायचं होतं त्याला गेलं की नाही हे 100% मला कसं कळणार. माझा सर्वोच्च न्यायालयाला एक प्रश्न आहे की माझं मत गेलं कुठे. त्याच्यापेक्षा हा फार्स बंद करावा. मतमोजणी, फेर मतमोजणीची जी मागणी केली आमच्या उमेदवारांनी, त्यांनी निषेध नोंदवून ह्याच्यातनं बाहेर पडावं. कारण का तुम्हाला तुमची ओरिजिनल मशीन्स देणारच नाही आहेत. जर ओरिजिनल मशीन्स देणारच नसतील तर जाता कशाला मतमोजणी, फेर मतमोजणीसाठी. तेव्हा सगळ्यांनी मिळून डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जा की मला ओरिजिनल मशीन्स दाखवा. मी जसं सांगितलं तसं की मी पेपर लिहिला एप्रिलमध्ये, त्याच्यात मला मिळाले 65% गुण. मी परत मागणी केली की मला हे परत दाखवा, माझ्याकडे रिचेकिंग करून द्या. तुम्ही काय सांगणार, नाही तू तर गेला, आता तुम्ही एक काम करा, आम्ही प्रश्न देतो, तुम्ही नवीन द्या, आम्ही चेकिंग करून देतो. असं कधी घडलंय का तुमच्या शाळेत? कधी कोणाची व्यवस्था आहे का अशी कॉलेजमध्ये वगैरे? आणि तुम्हाला तो डाटा जो गेलाय आतमध्ये, तो डाटा तर ठेवा. तुम्हाला एवढी काय घाई लागली की तो डाटा वाईप आउट करायचा? तुम्हाला तो वाईप आउट करायचा आहे कारण का तुम्ही त्याच्यात घोटाळा केलेला असतो. आणि घोटाळ्याशिवाय महाराष्ट्राच्या अशा निवडणुका आणि असे निकाल येणं अशक्य होतं. लोकशाहीमध्ये मतदान करा म्हणून सांगतात आणि डेटा डिलीट करा, हा लोकशाही भंग करण्याचा. असं आहे की तुम्ही व्हीव्हीपॅटचा डेटा ठेवता आणि मशीन मधला डाटा वाईप आउट करता. हा आमच्या स्वातंत्र्यावरती तुम्ही घाला घालताय. आम्हाला जी आमच्या बाबत माहिती मिळवायला हवी त्याच्यावरती तुमचा अटॅक आहे. अच्छा, मला म्हणजे आता हे सगळं बोलणं चुकीचं आहे. त्या व्हीव्हीपॅट मध्ये अशी कोरी चिठ्ठी येते, त्याच्यावर ना नंबर असतो, ना काय असतो, ना काय असतो. म्हणजे गेली कुठे, कितव्या नंबरची चिठ्ठी काय. आणि सर्वात सोपा माझा प्रश्न आहे की 5 वाजताचा डाटा डिक्लेअर झाल्यानंतर तो 9 वाजता आणि परत दुसऱ्या दिवशी तो वाढतो कसा? पाच वाजेपर्यंत जर डाटा 50% असेल तर 9 वाजता तो 65%. ही 15% मात्र आणली कुठनं? 5 ते 6 मध्ये आपण 7 करूया. खूप गर्दी आहे, आतमध्ये खूप लोक बसलेली आहेत. 7 वाजताचा जो डाटा आहे किंवा अगदी 9 वाजेचा जो डाटा आहे त्याच्यानंतरचा 11:30 वगैरे वाजता तुमचा डाटा वाढतो आणि नवीन डाटा बाहेर येतो. मग वेळा ठेवल्यात कशाला? ह्याच्यापुढे कधीही आम्ही डाटा बाहेर पडू असं सांगा ना. हे दुसऱ्या दिवशी काउंटिंग न घेण्यामागचं हे प्रमुख कारण आहे. 10 दिवस जे काउंटिंग लांब ठेवतात ना ते हे मॅनेज करण्यासाठी असतं. आपल्याकडे पूर्वी जेव्हा आपण बूथवरती हे करायचो तेव्हा काय करायचो, दुसऱ्या दिवशी पेट्या यायच्या, त्या मिक्सिंग व्हायच्या, पटापट पटापट पटापट, भले 2 दिवस लागायच्या पण त्याच्यात ट्रान्सपरन्सी होती. मतपेट्या भरून यायच्या, जायच्या, संपलं. इथे मतपेट्या आणतो, त्या मतपेट्यात आहे काय कोणाला माहित नाही, कोणाची आहेत कोणाला माहित नाही.
आंधळी कोशिंबीर खेळत असतो, तेव्हा मतदानाचं झालेली आंधळी कोशिंबीर ही आमच्यासमोर उघडी करावी. आम्ही आंधळे नाही, आम्ही डोळस आहोत आणि आमच्या लोकशाहीच्या रक्षणार्थ आम्ही बांधतोय. कारण का पुढच्या पिढीच्या हातात जेव्हा आपण भारत देऊ तेव्हा भारत रशिया आणि पुतीनचा रशिया म्हणून देण्याचं धाडस आम्ही करू शकणार नाही. आम्ही लढणार, लढत राहणार. कोणाला वाटत असेल की हारले म्हणून करतायत तर मी तर जिंकलेलो आहे, पण तरीही मी नेहमी प्रश्न विचारायचो की तुम्ही वोटिंग मशीनवर विश्वासच कसा ठेवता. जर जगातल्या सगळ्या देशांमधनं ईव्हीएम हळूहळू बाहेर काढले, सर्वात जुनी लोकशाही या देशामधली जगामधली कुठली आहे? युनायटेड किंगडम. आहे का तिथे ईव्हीएम? नाही. अमेरिकेत आहे का तिथे ईव्हीएम? नाही. का नाही? तर त्यांना ट्रान्सपरन्सी ठेवायची की लोकांना एका पैशाचाही संशय येऊ नये की मी दिलेलं मत मलाच माहित नाही, मी लेबरला दिलंय का लिबरलला दिलंय. तिथे दोन पार्ट्या ना, लिबरल आणि लिबरल, कन्झर्वेटिव्ह. मी कोणाला दिलंय? मी याला दिलंय. इथे मी बटन दाबलं, गेलं कुठे? तो शोध घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेत राहणार. अजित पवार म्हणतात की लोकसभेला 31 जागा मिळाल्या होत्या आणि आम्हाला 17, तर कुठेतरी त्यावेळेस दिसलं नाही. नाही, मी तर पहिल्यापासून सांगतोय, म्हणून मी का बोलतोय ते मी पहिल्यापासून सांगतोय, ईव्हीएम वरती विश्वासच ठेवू नका. मी पहिल्यापासून सांगतो ईव्हीएम वर विश्वास ठेवू नका. आणि त्यांच्यातला एक शहाणा बोलला ना की जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरला तयार व्हा. चल आणि बॅलेट पेपर जा इलेक्शन कमिशनकडे, बॅलेट पेपरवर घोषणा करावी, मी राजीनामा देतो आणि परत निवडणूक लढवतो आणि परत लाखाच्या मतांनी निवडून येऊन दाखवतो. अरे काहीतरी अक्कल वापरा. ते असं 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 करत करायचं हे घाट. चला जा म्हणा तुमच्या गव्हर्नमेंटकडनं आणि एक विधानसभेमध्ये आम्हाला बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायची आहे, तुम्ही परमिशन द्या. तुमची जाम चालते ना आजकाल, घ्या परमिशन, मी परत निवडणूक लढायला तयार आहे. अरे मी जितेंद्र आव्हाड आहे, 4 वेळा पक्ष बदलत नाही, एका बापाचा तो एकाच बापाचा आहे. सर वेगळा प्रश्न होता सर, काही ईव्हीएम मशीन 99% देखील होत्या, तो देखील एक चार्जिंग संपली. दिवसभर. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ईव्हीएम मशीन्सच्या बॅटऱ्या हा एक संशयाचा भाग आहे. आता जेव्हा आम्ही मागेच लागलो आहोत तेव्हा आम्ही याचा सगळ्याचा अभ्यास करणार. आता काम काहीच नाही उरलेलं, त्यामुळे याचा सगळ्याचा अभ्यास करावाच लागेल. आणि सर्वात म्हणजे मी जे आहे की डाटाच डिलीट करून टाकलाय मशीन मधला आणि मॉकपोल घेणार नवीन. तो का असा आहे, तो तुम्हाला पण माहित नसेल, तो नवीन कागद टाकतात मशीन मध्ये आणि मग मशीन बंद करतात आणि सील करतात. आता परत तसं करणार म्हणजे तो डाटा गेलाय, मग नवीन असे काहीतरी वेगवेगळ्या सिम्बॉलचे हे टाकणार नावासकट आणि ती परत मोजायला लावणार. त्याच्यात काहीच आढळणार नाही. मी वेडे बेडे समजतं की काय महाराष्ट्रातल्या जनतेला. हे लोकांना माहीत नव्हतं, हे मलाही माहीत नव्हतं, हे आत्ता मला कळवलंय. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सुरुवातीच्या उद्योगापासून ते त्यांनी महाराष्ट्राने पूर्ण भारताला ते कसे फसवत आले. लोकसभेनंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी आपण आता अडकणार आणि म्हणून त्यांनी जे उद्योग केलेत ते मतदानाच्या रजिस्ट्रेशन पासून ते आतापर्यंत सगळं संशयास्पद आहे. आणि
या लोकसभेचे विधानसभेच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती की काही मतदान डिलीट होत आहे आणि ऍडिशन होत आहे, ते त्या गावातलेच नाही, त्या जिल्ह्यातलेच नाही, अशी बाहेरची मतं येत आहेत. अहो, तुम्हाला पत्रकारांना विचारतो, आपली मतदानाची यादी तरी व्यवस्थित असते का? आपण एवढं ईव्हीएम आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, आपली साधी मतदानाची यादी व्यवस्थित नसते, ऍड्रेसेस व्यवस्थित नसतात, नावं व्यवस्थित नसतात. या ईसीआयला लाजही वाटत नाही. जर कार्यकर्ते नसतील तर मतदान 10% नाही होणार. जी खरं तर ईसीआयने जबाबदारी घेतली आहे, स्लिपा वाटायची जबाबदारी प्रत्येकाला, तुम्ही तुमचं केंद्र कुठलं आहे, ही जबाबदारी कार्यकर्त्यांची नाही आहे, ही जबाबदारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे. अहो, तुमच्याकडे स्टाफच नाहीये. तुमच्याकडे स्टाफ नसताना तुम्ही 46 लाख मतं नोंदवूच शकत नाही. 1 आणि 2 माणसांचा स्टाफ आहे तुमच्याकडे पूर्ण जिल्ह्याचा. दादांचं म्हणणं अजित पवारांचं की घोटाळा झालाय, सिद्ध झालाय ईव्हीएम मशीनवर. आम्ही कुठे म्हणतो सिद्ध झाले? सर कॅमेरा लोक द्या. आम्ही म्हटलं का सिद्ध झालं? आम्ही म्हटलं का सिद्ध झालं? नाही म्हणत आहे. आम्ही संशय व्यक्त करतोय आणि संशय व्यक्त करण्याचा लोकशाहीमध्ये मला अधिकार आहे. मी संशय व्यक्त करतोय की 90,935 90,935 अशा 2 माणसांना 2 वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षाच्या मतं पडतात कशी? हा माझा संशय आहे. मी आरोप नाही करत आहे. तुम्ही डाटा वाईपआउट का केला हा माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. आणि उत्तर सरकारमधल्या बसलेल्या लोकांना विचारत नाही, आम्ही इलेक्शन कमिशनकडनं मागतो. आता इलेक्शन कमिशनही त्यांनी हातात घेतलंय का मला माहिती. बाबा आढावांना देखील आज भेटायला गेले, शरद पवार देखील भेटले, ते मला माहिती. महापालिकेच्या निवडणुकीबाबतीत अण्णा हजारे कुठेतरी या संदर्भात उतरले पाहिजे होते. मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही. प्रश्न असा आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा सत्तेचा वापर करून लोकशाही दाबण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा एक माणूस उभा राहिला. स्वातंत्र्याच्या आंदोलनाला दिशा कुणी कितीही काही म्हणून ही महात्मा गांधींनी दिली. जेव्हा दुसऱ्या स्वातंत्र्य लढण्याची वेळ आली आणि सत्ता केंद्रित होते असं दिसलं तेव्हा जयप्रकाश नारायण बाहेर आले. बोफोर्सच्या प्रकरणामध्ये खरं तर ते किती चूक किती बरोबर त्याच्यावरती माझं हे नाही, कारण का त्याच्यातनंच भारताच्या राजकारणाचे 12 वाजले. तेव्हा एक विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा माणूस बाहेर आला आणि त्यांनी सर्वात चांगलं काम काय केलं, तो ओबीसीला रिझर्वेशन दिलं. तसं ह्या लढ्यामध्ये एक त्यागी निस्वार्थपणाने लोकांसाठी लढणारा असा एखादा योद्धा लागेल जो ही लढाई लढेल. कारण का ही लढाई आता घराघरापर्यंत पोहोचलेली आहे आणि प्रत्येक घरात त्याच्यावरती संशय व्यक्त होतो. म्हणजे असं तुम्ही 10 आणि 12 सीट दिलं नसतं तर एवढा संशय व्यक्त झाला नसता. पण एवढी अशी काही वादळं नव्हती की वडाचं झाडे उडून गेलं, वरती गेलं 20 फूट. असं कधी वादळ झालेलं नाही की वडाचं झाड 20 फूट उडालं. राज्य सरकार ने वक्फ बोर्ड को 10 करोड़ रुपए देते, उसको तो दिया काय को? विड्रॉ कर लिया गया है. मेरा पूछना इतना ही है, मेरा पूछना इतना ही है, वक्फ बोर्ड को अगर पैसा ही देने का नहीं था तो दिया काय को? तुम क्या दुनिया को दिखाना चाहते हो क्या मुसलमानों को कुछ देने वाले नहीं है? कहां गए अजीत दादा पवार जो सेक्युलरिज्म की बात करते हैं, उनके लोग सेक्युलरिज्म की बात करते हैं. मैं समझ सकता हूं एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस जी का कि तो बोलते ही है. कॅमेरा लोक द्या. सर मोठं होतं तेव्हा निधी 10 कोटी देण्यात आलं होतं. आता कुठं याच्यामध्ये बदल झाला, त्यामुळे कुठेतरी नाराजी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये. नाही, मुस्लिम समाजाची नाही. अहो, तुम्हाला एखाद्या पोराच्या तोंडाजवळ चॉकलेट न्यायचं आणि ते खेचून घ्यायचं कशाला करता? देऊ नका ना चॉकलेट, त्यांनी काय मागितलं होतं? तुम्हाला जर 10 कोटी द्यायचेच नव्हते तर दिल्या म्हणजे देता कशाला आणि काढून घेता कशाला? कशाला एखाद्याचा अपमान करायचा जाहीररित्या?
हास्यास्पद आहे ना. सरकार आहे तुम्ही, सरकार 12 कोटी जनतेचं आहे. त्याच्यातल्या 2 कोटींना आम्ही काहीच म्हणजे आता त्यांचा आमचा संबंधच नाही असं करणार आहात का? तर तसं सांगून टाका. लाडक्या बहिणीला अटी आणि शर्ती आता नाही, आता लाडक्या बहिणीचं आता काय काय होईल, लोकांना लाडक्या बहिणीचं आता काय काय होईल ते पुढच्या 4 महिन्यात तुम्हाला दिसेल. आम्हाला महाराष्ट्राच्या अर्थ करणारा शिस्त लावायची आहे हे बोललं जाईल. महाराष्ट्राचं अर्थकारण रुळावर आणायचं आहे हे बोललं जाईल. आणि मग महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला प्लॅटफॉर्मवर बसवलं जाईल. ती अर्थकरणाची गाडी रुळावरनं घसरलेली आहे, तेव्हा तुम्ही जरा प्लॅटफॉर्मवर बसा. अगर सर ये योजना इसी तरीके से चलती रही तो महाराष्ट्र का जो लोन है 1.72 ट्रिलियन से आगे जाएगा फाइनेंशियल ईयर. मैं उसके लिए कुछ नहीं बोलूंगा. मैं बहनों की तरफ से मांग रखूंगा कि हमको जो कबूल किया है वो आपको देना ही होगा. आप भाग नहीं सकते हो. आप कहते हो ना कि ये हमारी जय जो है, हम इतने वोटों से जीते हैं, इसकी पीछे हमारी लाडली बहन है. तो उस लाडली बहन को तुमने जो जो कबूल किया है वो तुमको देना ही पड़ेगा. सर, वक्फ बोर्डा संदर्भात अजितदादांनी मुंबईमध्ये देखील वक्तव्य केलं होतं की वक्फ बोर्डाला जास्तीत निधी देतो, मात्र काही 10 करोड सरकारी याच्यामध्ये चुकून गेले किंवा त्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की पुन्हा ते 10 करोड घ्या. मला एक गोष्ट सांगा, अर्थखाते त्यांच्याकडेच आहे ना? कॅमेरा लोक द्या. अर्थखातं कोणाकडे आहे? अजित पवारांकडेच आहे ना? अजित पवारांनी द्याल ना काढून की मी माझ्या अधिकारात 10 कोटी देतो बोर्डाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.